गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आज आम्ही मुन्नारवरून जाणार आहोत टेकडीसाठी. जाता जाता स्पाइस प्लांटेशन करून आहे तिकडे आपण जाणार, कारण इकडे केरलामध्ये खूप छान स्पाइसेस मिळतात आणि इकडे चुकतात, तर त्यामुळे ते प्लांटेशन बघायला जाणार आणि त्याच्यानंतर पेरियार आणि मग पेरियार नॅशनल पार्कला जाणार आणि मग पुढे आम्ही आमच्या हॉटेलवर जाऊ. होपफुली आज आम्हाला हत्ती दिसेल. सो लेट्स सी. चला आता पहिला पण नाश्ता करूया, सगळ्यांना बोलूया आणि मग पुढे प्रवासाला सुरुवात करूया. सो आमचा स्टे आयुर ग्रीन या हॉटेलमध्ये होता. इथे सगळं तुम्ही नाश्ता आणि जेवण करू शकता. सो जिथे आपण जेवण करतो त्याच्यात लेफ्ट साईडला इथे आलात तर हा छोटासा स्विमिंग पूल आहे आणि इकडे काही रूम्स आहेत आणि आमच्या रूम्स ह्या वरती होत्या. तो पण कमाल व्ह्यू होता. सो माझ्या मते हे हॉटेल खूप छान होतं. नाईस हॉटेल, नाईस स्टे, कम्फर्टेबल होतं. असं विलावाला फील आला आणि सगळ्यांना सेपरेट रूम्स सुद्धा होते, म्हणजे विला असून सुद्धा इट वॉज सेपरेट. आणि माझे मम्मी पप्पा वगैरे म्हणजे सगळ्यांना असं कम्फर्टेबल होतं सगळं आणि इट वॉज रिअली नाईस. सो थँक्यू अर्ना, छान ट्रिप प्लॅन केलीस आणि स्टे पण खूप कमाल आहेत. सो गाईज तुम्हाला सुद्धा जर अशी ट्रिप प्लॅन करायची असेल तर अर्ना टूर्स अँड ट्रॅव्हलला नक्की कॉन्टॅक्ट करा. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल मी स्क्रीनवर देईन. सो अशी धमाल मजा मस्ती करायला अर्ना टूर्सला नक्की कॉन्टॅक्ट करा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसा आहे नाश्ता? सगळ्यांच्या झोपा झालेल्या आहेत? हा काकू झाले. छान झोप लागली. छान झोप. चला आता पटापट नाश्ता करा. हा थकले. चालेल, आता पटापट नाश्ता करा. बॅगा वगैरे बाहेर ठेवल्या ना तुम्ही? या तिघी बेस्टीज झालेल्या आहेत ह्या ट्रिपनं मुळे. सो आणि फर्स्ट रँकर आणि गुड गर्ल्स, तिघी जणी पटकन आवडतात सगळं पटापट. तुम्हाला 10 out of 10 मिळणार. आम्हाला ना गो बाई इन्नमा बनवून आली. ती आज ती काजोल बनली. चांद सिफारिश नाही कीर्तीच आहे ना. आंधळी काजल. सो नाश्त्यामध्ये आम्ही वॉटरमेलन, ताईचा फेवरेट नाश्ता उपमा खातो. आणि आम्ही साऊथमध्ये आलो सो इडली वडा. लेट कमर. आज काय ना मित्रांनो, आपले काही मंडळी इकडे जे नाश्ता करायला बसले आणि काही इकडे. तर मित्रांनो सगळे पंटर आलेले आहेत. या सगळ्यांच्या बॅग आहेत बघा. आता हे लगेच सगळं आपलं वरती जाईल आणि अरे बाबा, हा खूप मोठा म्हणजे जागतिक लेवलचा प्रश्न आहे. सो तुम्हाला कुठलं इयरिंग्स वाटतात ते सांगा. हे आपलं माहीत आहे ना, हा मोहे आपल्या फ्रेंडचाच ब्रँड आहे. हा मोहे आपल्या मैत्रिणीचा ब्रँड आहे. सो तुम्हाला सुद्धा जर दाखवता इयरिंग्स दाखव, अशा छान छान इयरिंग्स हव्या असतील तर हिच्या इंस्टाग्राम पेजला कॉन्टॅक्ट करून नक्की मागवा. छान वाटतंय. कसं वाटतं दाखव. हे कसं वाटतंय? छान वाटतंय का तुझं दाखव. मी कोणतं घालू हे? सो गाईज यांचं डिसाईड होता कदाचित आम्हाला उशीरच होईल. सो या पंधर न पडता बाकीच्या पंटरला भेटूया. हे बघा, हे पण आहेत, मुलं पण आहेत. पोरं एकदम भारी बघा ना, फक्त पटापट रेडी व्हायचं. पण तुमचा आता इयरिंगचं डिसाईड होता बघा किती वेळ लागतो. आपली सहल एकदम चांगली झाली आणि टूर एकदम फर्स्ट क्लास झाली, त्याबद्दल यांचा दोघांचा सत्कार करतो. थँक्यू. हॅलो, गुड मॉर्निंग. सामान वरती ठेवलं जातं. हा वुलन जो गो केलेला आहे, जो ब्रँड आहे, तो माझ्या फ्रेंडचा आहे, द नॉटिंग मॅजिक करून. सो तिच्याकडून तुम्ही नक्की ऑर्डर करा, खूप सुंदर वाटतंय. आणि आमची सिद्धी पण खूप सुंदर दिसते. वाव. मित्रांनो, फॅमिली ट्रिपचे तुम्ही मजा बघू शकता कसे करतात हे लोक. फक्त फोटो फोटो आणि फोटोज. आणि आमचा जावर फोटो काढणार. ऑल द गर्ल्स गँग. चला बाबा, सध्या बिचारा आर्यनवर सगळी ही मोठी जबाबदारी आलेली आहे फोटो काढायची.
हा बघा, उभे पण काढ आणि आडवे पण फोटो काढ. कसे काढतात? कशासाठी आले? बॅगा सांभाळायला. आणि पोरी बघा, आणि एकमेव फोटोग्राफर. मित्रांनो, लेडीज लोकांचे फोटो झाल्यानंतर आम्ही बॉईज लोक पण फोटो काढायला रेडी झालेलो आहोत. ठीक आहे, शाबाश. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. ही आपली पुण्याची मंडळी आहे. सो आता नवीनच ओळख झालेली आहे. तुमचं फक्त नाव सांगा ना. अनिल वानखेडे फ्रॉम पुणे अडॉप्टर. दीप्ती वानखेडे, रेश्मा वानखेडे, पलाश वानखेडे. थँक्यू नाईस ग्रुप. थँक्यू थँक्यू. हॅपी जर्नी तुम्हाला पण. भेटू आता आपण पेरियारला. सी यू. पेरियारला. हो हो हो, नक्की नक्की. आज हम तेकड़ी जा रहे हैं मोमर से. रास्ता में फर्स्ट गणेश जी का एक मूर्ति देखने का और उसके बाद स्पाइस प्लांटेशन देख के गेवी का बस टूर जाएगा. पेरियार का ना. ठीक है, ओके चलो. ओके, चलेगा. चलो, रेडी सगळे एक्साइटेड. चला मित्रांनो, मुन्नारला टाटा बाय बाय करत आता आपण पुढच्या दिशेने चाललो आहोत. मित्रांनो, टेकडीला जाता जाता ऑन द वे आम्ही आमच्या गाडीमध्ये डिझेल भरतोय. सो जेणेकरून मध्ये कुठे थांबायची गरज लागणार नाही. आता इथून पेरियार नॅशनल पार्क हे 2 तासाचा डिस्टन्स दाखवते. खूपच ह्यूज मूर्ती आहे आणि इकडे बाजूला नारळ पाणी आहे. बघूया, थोडं थोडं नारळ पाणी पिऊया ना. टंकी खाली करेंगे, बाद में टंकी भरेंगे. तो मित्रांनो, एवढी ह्यूज मूर्ती पाहण्यासाठी आम्ही टेकडीच्या मध्येच, म्हणजे टेकडीला ज्या लोकेशनला चाललो आहे त्या लोकेशनच्या मध्येच ही मूर्ती आहे. सुंदर आहे. सो मित्रांनो, हा एक ऑरेंज कलरचा नारळ आहे आणि हा ग्रीन कलरचा. हे म्हणतात की हा थोडासा सुपर टेस्टी आहे. चांगला आहे ना, गोड आहे ना का? गोड आहे ना हा जास्त. सगळ्यांसाठी सांगू. सुपर. कसं आहे रे नारळ पाणी? सुपर सुपर डुपर. कसा? मस्त सुपर. बरोबर आहे, सुपर डुपर. चला, छान नारळ पाणी प्यायलेलं आहे. जरा जास्त टेस्टी आहे. हे पण टेस्टी. ही जी कशी पातळ मलाई येते ना, आहा हा. मलाही पाहिजे. चला, आता नेक्स्ट लोकेशन आहे स्पाइस प्लांटेशन. सो तिकडे आता थांबणार. हे गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो आहोत स्पाइस प्लांटेशनला. आता इथून फक्त 5 मिनिटात आपण पोहोचणार आहोत स्पाइस प्लांटेशनला. फायनली पोहोचलो स्पाइस प्लांटेशन. आयुर्वेदिक गार्डन है. ये आधा घंटा का टूर प्रोग्राम है. आप लोग का गार्डन देखने होगे, आपके साथ गाइड आएगा, पूरे एक्सप्लेन करके दिएगा. गार्डन देखने के लिए एंट्री टिकट चाहिए, एक आदमी के 100 रुपये. चलो, थँक्यू थँक्यू. चला मित्रांनो, स्पाइस प्लांटेशन पाहण्यासाठी जाऊया. चलो चलो गाइस, वेगम बा वेगम बा. वेगम बा. टेकडी स्पाइस पॅलेस. आपल्या टूर गाईड आहेत जे आपल्याला स्पायसेस बद्दल सगळी माहिती देणार आहेत आणि हे आमचे टुरिस्ट आहेत जे ती सगळी माहिती जाणून घेतील आणि ज्यांना हवे आहे तसे स्पायसेस विकत घेतील. चला, आमची आई जिला 15 किलोचा मसाला करायचा आहे ती बघू किती गरम मसाले घेते ते. आणि सगळ्यांना देणार आहे. हो हो. अच्छा अच्छा अच्छा. हाँ वही ये साल में एक ही बार उगेगा. इसको निकाल के इलेक्ट्रिक ड्रायर में डाल के सुखा के यूज कर. ही आहे काळी इलायची. व्हाइट पेपर, ग्रीन पेपर, चीज थी ना, एक एक प्रोसेसिंग अलग अलग है. ऊपर जो ग्रीन कलर में दिख रहा है ये है ग्रीन पेपर. इसे ऐसे निकाल के विनेगर साल्ट वाटर में डालेगा तो अचार बना सकता है. हे आहे इलायचीचं झाड, पण यावेळी गावी लावायला सांगितलं. तो ही आहे ब्राह्मणी. ही आपलं डोकं
म्हणजे आपला मेंदू शार्प करण्यासाठी, विसरण्याचं वगैरे काही जर आपल्याला त्रास होत असेल तर तो प्रिव्हेंट करण्यासाठी ही वापरली जाते. मित्रांनो, तुम्हाला काही स्पायसेस विकत घ्यायचे असतील तर इथेच बाजूला हे शॉप आहे, तिथून तुम्ही विकतही घेऊ शकता. आणि जर हवं असेल तर आय गेस कॅटलॉग घेऊन जायचं, म्हणजे ते लोक तुम्हाला ऑर्डर केल्यावर घरीसुद्धा डिलिव्हरी करतात. मी आणि आई इकडे मसाले बघायला आलो आहे. हिरवी वेलची, लवंग, काळी मिरी. सो मित्रांनो, इथे बरीच सारी स्पायसेसची शॉपिंग होते. आम्ही पण थोडंफार घेतलं आहे आणि बाकीच्या मंडळींनी सुद्धा शॉपिंग केलेली आहे. ठीक आहे. कन्फ्युजन झालं, हिला वाटलं की हिने काहीच शॉपिंग नाही केली, पण सगळ्यात जास्त शॉपिंग त्यांनीच केली. वाव ताई, तूच आहेस यांची अन्नदाता. 2530 रुपये. मोनिकाने भरले, मी नाही. मोनिका, थँक्यू मोन्यू, मी 2530 केली. थँक्यू. म्हणजे जर कोणाला काय हवं असेल तर काकांकडे खूप सारे स्टॉक आहे. 2500 रुपयाची शॉपिंग काकांनी केली आहे, तर काकांकडून बरंच काही तुम्ही घेऊ शकता. ज्यांना कोणाला स्पायसेस घ्यायची असेल केरळला येऊन तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. याची तिकीट आहे 100 रुपये आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला प्युअर क्वालिटीचे स्पायसेस मिळतील. चला चला, ऑलमोस्ट दुकान विकत घेतलेलं आहे चित्राताईने. मित्रांनो, फायनली पेरियार चेकपोस्टला आम्ही पोहोचलेलो आहोत. थोडासा उशीर झाला आहे. 2:30ची आमची बस आहे आणि 2:15 इथेच झाले. चला चला चला, टोप्या बिप्या, गॉगल विगल घेऊन ठेवा. आता थोडंसं हलका हलकाच खा काहीतरी. मित्रांनो, आता 2:20 झालेले आहेत आणि आपली 2:30 वाजता बस निघणार आहे, तर खायला जास्त काही नाही. तर आम्ही चिप्स आणि केळी वगैरे असं बेसिक खातोय, जेणेकरून ॲटलिस्ट 2-2.5 तास कसा बसा गुजारा करू. चला. एवढा मोठा केळ, केळीची साईज बघू शकता तुम्ही केवढं मोठं आहे. गोड आहे, थोडं कच्चं आहे, वेगळी टेस्ट आहे. पेरियार नॅशनल पार्क. चला, सगळेजण आता गाडीत चढलो आहे. पेरियार नॅशनल पार्कसाठी सगळे रेडी झालेले आहेत. आवाज करू नका, कचरा टाकू नका, फोटो आपापले छान छान काढा. दाट जंगल, खूपच भारी. इतकं वेळ वाट बघून एक बायसन सगळ्यांना दिसलेलं आहे. बाकीचे प्राणी कुठे आहेत अजून माहिती नाही. गुजरातला गेले वाटतं. बायसन दिसलाय, बायसन रेड्यासारखं. काय आहे तो? निलगिरी लंगूर, ब्लॅक मंकी. ते वरती तिकडे पण आहे. इधर ज़्यादा धूप है ना, इसके लिए ब्लैक रहता है. डिफरंट दिसलेलं आपल्याला. फायनली एलिफंट दिसला, तिथं खुश झाले सगळ्यांना. एलिफंट दिसला. फायनली सगळ्यांना एलिफंट दिसला. मित्रांनो, जंगलाचा आवाज ऐकू शकता, का भारी आहे. सगळ्यांनी थोड्या वेळासाठी 10 मिनिटासाठी उतरवलंय. जंगल पाहिलं तर ब्रोकली सारखं दिसते, मोठी ब्रोकली.
ते बघा स्वीटी ताई कसं फोटो काढते. नॅशनल पार्कच्या एका स्पॉटवर आम्हाला थांबवलं होतं 10 मिनटं. तिकडे सगळ्यांनी फोटोज व्हिडिओज काढले आणि आता बॅक टू पेवेलियन चाललो. पार्कमध्ये अजून एक पॉईंट आहे, तिकडे अजून 10 मिनटासाठी सगळ्यांना उतरवण्यात आलेलं आहे. तर बघूया, चला येऊ आई. सो फोटो सगळेजण इथे ग्राउंड मध्ये किती ओरडते रे? इतका आवाज येतो. जंगल सफारी करून आम्ही चाललो आहेत आणि ताई या जंगल सफारीसाठी चिता बनवून आली. ह्या चिताला आम्ही घरी घेऊन चाललो. मित्रांनो, जंगल सफारी करून झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहोत कथकली शो बघायला. त्याचा टायमिंग आहे 7चा आणि 5:30 झाले. सो त्याच्या आसपासच जाऊ आणि मग थोडंफार काहीतरी पेटपूजा करू आणि शो बघू. सो इकडे मित्रांनो आपण कलरी पैठू आणि कथकली शो बघणार आहोत. शो बघायला 1 तास बाकी आहे. सो आम्ही म्हटलं थोडंफार काहीतरी पेटपूजा करूया आणि मग शो बघायला जाऊया. आता 6:03 झालेले आहेत. डॉट 7 वाजता. त्याच्या आधी 15 मिनटं अगोदर आपण इकडे आलं पाहिजे. तिकीट विचारून चला पटापट. इकडेच आहे का विचारलं पाहिजे. चलो 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 माझं फटाफट आ रहे. हॉटेल राजा टेकडी ह्याच्या इथे आम्हाला कलरी पैठूचा शो बघायला मिळणार आहे आणि शोचा टायमिंग आहे 8:30ला. फायनली वी गॉट इट. आदित्य, आर्यन आणि ताईची इच्छा पूर्ण झालेली आहे. थँक्स फॉर अक्कीजी, थँक्यू सो मच वाईज. मित्रांनो, पेट पूजा करण्याला टेकडी कॅफे हॉटेलमध्ये आलो. ही बघा आमची बायली. काय ग, काय खाणार? बाकीचे इकडे मंडळी बसलेले आहेत. काकू काय हवं? काय पण नाही मिळत. डोसा. मित्रांनो, नाश्त्यासाठी आम्ही बसलो आहेत आणि सगळ्यांनी साधा डोसा आणि उत्तप्पा मागवलेला आहे. सो मित्रांनो, कथकलीचा शो बघायला आता चाललो आहे. 7चा शो आहे. दाखवा इकडे. 7 o'clock. एक्साइटेड? तिकीट दाखवा आपलं. कथकली. मित्रांनो, कथकली शो साठी आपले सगळे पॉइंटर बसलेले आहेत आणि इकडे बाकीचे कथकली शो. Thank you so much. मित्रांनो, शो झाल्यानंतर आरती सोबत सगळ्यांना फोटो काढायला चान्स मिळतो. आमचं काढून झालेलं. ग्रुप फोटो आहे. सो या लोकांना ग्रुप फोटो. स्माइल स्माइल. डन डन. थँक्यू. तर कथकलीचा दमदार शो बघितल्यानंतर आम्ही आता चाललोय कलरी पैठू पाहण्यासाठी. कसा वाटलं शो सगळ्यांना? ताई, तुम्हाला आत्ता जो शो बघून आला तसं करते. कसं वाटतंय? परफेक्ट वाटतंय का? दाखव दाखव. हा 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 दाखवा. अरे वाव. हे बघा. अरे वाव.
चला, कसा वाटला कथकलीचा शो? खूप सुंदर. आता नेक्स्ट जो मार्शल आर्ट फॉर्म आहे केरलाचा, तो कलरीपयट्टू, तो आता बघायला चाललो आहोत. जो मुद्रा कल्चर सेंटरला शो टायमिंग आहेत 5, 6, 7, 8. कसं वाटलं? खतरो के खिलाडी. थँक्यू. याई चालेल, चला चला चला. भाई कैसा था? बेस्ट. अगर ये मिस करता ना मैं तो मेरा ट्रिप ऐसा वर्थलेस लगता मुझे. अरे हे लोक इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये पण होते. लाईक ते फेसेस सिमिलर वाटले आपल्याला, तर ते इंडिया विचारलं. येस आय वॉज. तेच वाटलं. थँक्यू सो मच अख्खीजी. थँक्यू सो मच फॉर दिस शो. थँक्यू. ऑन आजचं हॉटेल बघा, सुपर बाप हॉटेल. हाय. चांगलं आहे. उत्तम. मुंबईवरून. मुंबईचे आहे तुम्ही? लोकल. आजचा आपला स्टे आहे सीझन टेकडी. तर मित्रांनो, रूम बघा आमची कशी भारी आहे ती. इथे आला तर चहा वगैरे प्यायला आहे, काही काम वगैरे करायला. आणि मेन आहे इकडे, ही आहे रूम. एक नंबर. बघा रूम बघा, पहिली रूम बघा कशी आहे. एकदम फॅन्टास्टिक. छान. हाय हॉटेल आहे रे. मस्त. काकू कसं हॉटेल? मस्त हॉटेल आहे. छान. ये देखो कौन है ये लोग. भाई कोल्हापूरचे वाटताय तुम्ही? कोल्हापूरचे मग तुम्ही वाटताय कोल्हापूरचे. छान भाषा बोलते मराठी भाई. फक्त कॅमेरा खोलायची कुठे, त्या दोघी फक्त. मित्रांनो, आज आम्ही हॉटेल गोकुळमध्ये जेवायला जाणार आहोत. ते कलरीपयट्टू करणारी मुलं इकडे भेटली तर लगेच त्यांच्या गप्पा चालू झाल्या. हिच्यासाठी मुलगा फायनल केला. चला मग आता आईस्क्रीम कोण देत आहे? आईस्क्रीम कोण देत आहे? एवढा भारी कलरीपयट्टूचा शो दाखवला मी तुम्हाला. आदित्य आईस्क्रीम देणार. आदित्य आईस्क्रीम देणार आहे भाई. त्याला कलरीपयट्टूचा शो दाखवला. अरे ठीक आहे. आम्हाला कलरीपयट्टू बघायला मिळालं. आणि थँक्यू निकिता, तुझ्यामुळे आम्हाला कथकली बघायला. हॉटेलला जाऊया उद्या सकाळी सेम टायमिंगला 7 वाजता भेटायचं. ठीक आहे. उद्या पण अशीच मजा मस्ती धमाल करायची आहे. ठीक आहे. एनर्जी कमी केली नाही पाहिजे. चला आता सगळे.